हर्षवर्धन सकपाळ यांच्याकडनं मुख्यमंत्र्यांचा दरिंदा असा उल्लेख करण्यात आलेला आहे। परभणीमधील कार्यक्रमामध्ये बोलताना हर्षवर्धन सकपाळ यांची जीभ घसरली आहे। तर हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेनंतर भाजप आक्रमक झालेली आहे। देवेंद्र फडणवीस दरिंदा नाही तर पोशिंदा आहे असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द काढल्यास तोंडाला काळं फासायला मागे पुढे पाहणार नाही असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय। नार्को टेस्ट किसी करने को ना तो जिसने मराठा विरुद्ध ओबीसी की लड़ाई जिसने ओबीसी विरुद्ध विजेएनटी की लड़ाई जिसने विजेएनटी विरुद्ध आदिवासी की लड़ाई जिसने हिंदू विरुद्ध मुसलमान की लड़ाई लड़ी, ये सबसे बड़ा डाकू, सबसे बड़ा आका और सबसे बड़ा दरिंदा यदि कोई होगा तो महाराष्ट्र का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस है। और देवेंद्र फडणवीस की नार्को टेस्ट यदि होती है तो दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। देवेंद्रजी फडणवीस हे पोशिंदा आहेत म्हणून जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले। हर्षवर्धन सकपाळजी आपली अगरबत्ती कुठे लागली नाही त्यामुळे अशा पद्धतीने प्रसिद्धीसाठी टीका करतायत। खरं तर अशा पद्धतीनं देवेंद्रजींवर टीका करणं म्हणजे हर्षवर्धन सकपाळ यांची वैचारिक दारिद्र्यता आहे, त्यांची ही दिवाळखोरी आहे। काँग्रेस पक्षाची अशी अवस्था होण्यासाठी हर्षवर्धन सकपाळ हेच जबाबदार आहेत आणि खऱ्या अर्थानं दरिंदा कोण असतील तर ते महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सकपाळ आहेत। माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यामध्ये आज एक नंबरवर काम करणारा मागच्या 20 मुख्यमंत्र्यातले पहिले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याबद्दल असे अपशब्द काढणाऱ्या काँग्रेस अध्यक्षांचा मी जाहीर निषेध करतो। आणि वेळ प्रसंगी पुन्हा जर अशा प्रकारचे शब्द काढले गेले तर काँग्रेस अध्यक्षांच्या तोंडाला देखील काळं पुसण्यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही हा माझा इशारा त्यांनी समजावा आणि स्पष्टपणे माननीय देवेंद्रजींची माफी मागावी ही मागणी मी तुमच्या माध्यमातून आता करतोय।